सामाजिक कार्याची आवड असणाऱ्या सोलापूरच्या सोवेरियन रायडर्स क्लबने मेळघाटातील आदिवासी भागामध्ये जनजागृती मोहीम सुरू केली आहे। अमरावतीचे प्रसिद्ध डॉक्टर सुभाष रत्नपारखी आणि पत्रकार सुनील रोडे यांच्या सहकार्याने सुरू झालेल्या या मोहिमेत क्लबचे सदस्य रस्ते सुरक्षा आणि पर्यावरणाचे महत्त्व पटवून देणार आहेत। डॉक्टर, पोलीस, वकील, इंजिनियर, व्यापारी आणि शेतकरी यांचा समावेश असलेल्या या 150 सदस्यांच्या गटाने मेळघाटातील वळणदार रस्त्यांची आणि येथील आदिवासींच्या राहणीमानाची माहिती घेण्यासाठी 3 दिवसांच्या दौऱ्याचे आयोजन केले आहे। क्लबचे अध्यक्ष पवन मुंढे यांनी दिलेल्या माहितीनुसार या दौऱ्याचा उद्देश केवळ निसर्गाचा आनंद घेणे नसून रस्त्यांवरील अपघात कमी करणे आणि निसर्गाचा समतोल राखण्यासाठी जनजागृती करणे हा आहे। भविष्यात ते मेळघाटातील आदिवासींच्या समस्या सोडवण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचेही त्यांनी सांगितले। त्यांच्या या सामाजिक कार्याची दखल सर्वत्र घेतली जात आहे आणि परिसर म्हणजे त्याच्यामध्ये बरेचसे मग मुंबई आणि आजूबाजूचे लोक आहेत। हा एक टोटली जे व्यावसायिक असतात, नोकरदार वर्ग किंवा जे बिझी शेड्यूल वाले लोक आहेत, ज्यांच्याकडे स्वतःसाठी पण वेळ राहत नाही, कारण कामाच्या प्रचंड व्यापात माणूस गुंतलेला असतो, त्यातनं त्याला स्वतःला वेळच देता येत नाही। मग आम्ही ह्या क्लबमध्ये त्या लोकांना सगळ्यांना त्याचे मेंबर्स आहेत, जे की त्यांचा व्यावसायिक वेळमधनं काही वेळ काढून ह्या राईड्समध्ये जॉईन होतात आणि ज्यावेळेस स्वतःसाठी ते काही दिवस जे देतात 3-4 दिवस, त्यामध्ये ते प्रचंड एक त्यांची एनर्जी त्यांना परत रिटर्न मिळते आणि व्यवसायात जाताना परत ते अजून त्याच पद्धतीने जातात। पण जेव्हा हा वर्ग बाहेर पडतो त्यावेळेस आपणही समाजाचं काहीतरी देणं लागतं ह्या उद्देशाने मग आम्ही प्रत्येक वेळेस वेगळे मेसेजेस घेऊन आम्ही जातो। त्याच्या आधी आम्ही सेव्ह गर्ल हा मेसेज घेऊन आम्ही बाहेर पडलेलो होतो आणि आता राईडमध्ये जे काही सेफ्टी गिअर्स, यूज सेफ्टी गिअर्स, राईड सेफ, यूज हेल्मेट्स आणि ग्रीन नेशन हा एक। तर जनरली होतं काय ना की आज आपण बघतोय प्रचंड रोडचं जे हे आहे स्ट्रक्चर आहे खूप फास्ट झालं आहे, सगळीकडे नेटवर्क प्रचंड नेटवर्क झालं आहे रोडचं आणि त्यामुळं होतं काय सगळं ड्रायव्हिंग हे फास्ट झालं आहे, लोकांच्या व्हेकल्सवरती कंट्रोल राहत नाही आणि लोक तसेच विदाऊट हेल्मेट विदाऊट हे व्हेकल चालवायचा प्रयत्न करतात आणि त्यातनं मग जर एखादा जर ॲक्सिडेंट घडला तर घरातला करता धरता पुरुष हा त्यातनं हे होतो, इंजर्ड होतो किंवा तो एक्सपायर होतो। तर याच्यामुळं होतं काय ना की तो एक व्यक्ती जेव्हा बाहेर गेला तर कुटुंबावरती जे काही होतं, जे कुटुंबाचं नुकसान होतं फार मोठं होतं। तर यासाठी हेल्मेट्स वापरणे किंवा हे जे आता जॅकेट्स आहेत, रायडिंग जॅकेट्स, असे जर तुम्ही हाय स्पीड व्हेकल जर वापरत असाल तर हे जर तुम्ही वापरलात तर अपघाताचं प्रमाण हे कमी होतं आणि त्यातनं जीवितहानी होत नाही। आपला जो क्लब आहे सोवेरियन रायडर्स क्लब, हां, याचे दरवर्षी आहे का हा प्रोग्राम? आमचे कसे असतात, याच्यामध्ये वेगवेगळ्या राईड्स असतात। याच्यात 1 डे राईड, महिन्यात एक 1 डे राईड असते आणि 3 दिवसाची एक राईड असते, ती 3 महिन्याला असते आणि 6 महिन्यात एक मोठी राईड असते, ज्यात 5 दिवस, 6 दिवस, 7 दिवस अशी 6 महिन्यात एक राईड असते। म्हणजे वर्षातून 3-4 वेळा कार्यक्रम, वर्षातून 8 ते 10 राईड्स असतात। 8 ते 10 आणि हा जवळपास आमचा 150 लोकांचा ग्रुप आहे। याच्यामध्ये मग ज्यांना ज्यावेळेस ॲडजस्ट होतं त्यावेळेस ते लोक त्या राईडला जॉईन होतात आणि ते टोटल 150 लोक आहेत। होय, 150 मेंबर्स। आता मेळघाटमध्ये जाण्याचा उद्देश काय? मेळघाटमध्ये जाण्यासाठी आता आम्ही ह्या ज्या रूटने आलो आहे, आता तुम्ही बघता सोलापूरपासून इथपर्यंत खूप सुंदर रूट्स आहेत, तर इथे जिथे कुठे आम्ही थांबतो तिथे आम्ही ह्याच सगळ्या सेफ्टी आणि ग्रीन नेशन याच्यावरती आम्ही बोलत असतो, त्याच्यावरती आम्ही जनजागृती करतो। पंकज साबूसह संजय जोशी, विदर्भ न्यूज, परतवाडा।